डिवाइन इव्हिनिंग मास्टर सर्वांना आत्मवंदन. मी नमन करते पितामहा पत्रीजी महावतार बाबाजी यांना डिवाइन युनिवर्स. So my dear master, this is the 21st day. So congratulations to all की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि तुमची जर्नी ही कंटिन्यू असणार आहे. सो बी विथ अस. तर आपण सुरू करूया. तर तुम्ही कोणत्याही ध्यानात्मक आसन स्थितीमध्ये बसू शकता, जसं तुम्हाला ठीक, कम्फर्टेबल, व्यवस्थित वाटेल. चष्मा घातला असेल चष्मा काढून ठेवायचा आहे. पायांना क्रॉस करायचा आहे, हाताचा इंटरलॉक करायचा, डोळे प्रेमाने बंद करायचे. Just try to connect with yourself. Try to connect with yourself. Just feel your breath. लांब श्वास घ्यायचा आहे. Just hold and just release through your mouth slowly, gently. Once again, breathe in. Hold. Just breathe out slowly. Once again, breathe in. And hold. Just breathe out slowly. पूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. Your whole body just relax, relax, relax. Settle down yourself. आणि पूर्णपणे शांत. Your whole body relax. तुमचे पूर्ण पाय रिलॅक्स. Your lower back, upper back relax. Your backbone just relax. Your stomach, chest relax. Your right hand, left hand relax. Shoulder relax. Your neck relax. All facial muscles. Chin, lips, teeth, tongue relax. Your cheek, nose, eyes, eyebrows, forehead just relax. Your ears, scalp, hair relax. पूर्ण शरीर रिलॅक्स. शरीरावर कुठेही ताण नाहीये. मन पूर्णपणे शांत, शिथिल, रिलॅक्स, काम डाऊन.
कोणताही विचार नाहीये. लक्ष आपल्या श्वासाकडे न्यायचंय, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे, सहज येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. ब्रीद इन अँड ब्रीद आउट. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष ठेवायचंय. डोक्यात कोणताही विचार नाही. डोक्यात जर विचार येत असतील तर येऊ द्यायचे, त्याच्यासोबत गुंतायचं नाहीये. नो पास्ट, नो फ्युचर, ओनली प्रेझेंट. विचार आला तर लगेच लक्ष श्वासाकडे न्यायचंय. चेहऱ्यावरचे सारे मसल्स रिलीज करायचे. Be with your breath.
My dear friend, just feel golden light, सुनहरी प्रकाश, सुवर्ण प्रकाश हा तुमच्या सहस्रा चक्रामध्ये प्रवेश करताना पाहायचंय, फील करायचंय. तुमच्या प्रत्येक सेल्स पेशीपर्यंत हा सुवर्ण प्रकाश पोचत आहे.
श्वासाकडे न्यायचंय. श्वासाचा स्पर्श हा उष्ण आहे की थंड आहे, जस्ट फील करायचं आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तर आपले नॉस्ट्रल्स, जे आपले नाकपुडे आहे, तिथं तुम्हाला हवेचा स्पर्श जाणवतो. लिपच्या वरती आणि नोजच्या जो मधला पॅसेज आहे, you will feel your breathe. Just be with your breath. If you find yourself स्वतःला मिळवायचं असेल किंवा बघायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, स्वतःला रीड करायचं असेल, तर तर एकच मार्ग आहे, तो फक्त आहे श्वास. जे आपण बाहेर शिकायला बघतो प्रत्येक गोष्ट, ते तुमच्या आतमध्येच आहे ऑलरेडी. जस्ट नीड टू फाइंड आउट. फॉर दॅट यू हॅव टू sit in silent and just be with your breath. You will find your true self inside you, and that actually waiting for you to see that your true version. Here what you are doing actually, आपण दुसऱ्यांच्या गुड बुक्स मध्ये कसं राहू आपण हे बघत असतो, आणि अकॉर्डिंग टू दॅट वी आर बिहेविंग टू प्लीज द पीपल्स. बट आपण स्वतःला प्लीज नाही करत, किंवा आपण त्याला लक्ष किंवा इम्पॉर्टन्स नाही देत. वी आर जस्ट फोकसिंग आउटसाइड लेयर्स, की पीपल विल से मी गुड, किंवा गुड बुक्स मध्ये राहायचंय, मीन्स फॉर सेक ऑफ काइंड. But you have to live with your true version, what you want actually. When you will sit in silent place, when you will observe your breath, that time you will find yourself. तुम्ही हॅपीनेस शोधत असतात, शांती सर्च करत असतात, बट तुम्हाला ते बाहेर मिळणार नाहीये कुठं. दॅट विल ओनली, तुम्हाला फक्त ते तुमच्या आतमध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच मार्ग आहे, श्वासाद्वारे तुम्ही ती गोष्ट मिळवू शकतात. When you will find your true self, when you will respect yourself, when you will love yourself, when you will prioritize yourself, then तुमचं सराउंडिंग जे पण काही असेल, they will know to you. तुम्हाला प्रयत्न करायची गरज नाही पडणार मग, की याने मला ओळखायला पाहिजे किंवा गुड बुक्स मध्ये राहायला पाहिजे. सो इफ यू फाइंड युअर सेल्फ, देन यू डोंट नीड. मग ती लोक ऑटोमॅटिक तुम्हाला ओळखतील. खरी शांती तुम्ही तुमच्यामध्येच बघायला मिळणार, आणि तुम्हाला तिथंच मिळणार. रिअल हॅपीनेस, रिअल पीस. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासासोबत राहतात, कनेक्ट करतात, that time you will feel what is real calmness, peacefulness,
and what is happiness. When you will be master in that, तर ज्या काही छोट्या छोट्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात किंवा होत असतात, तर ते तुम्हाला मॅन्डेटरी, म्हणजे ज्या तुम्हाला मेजर वाटायला वाटतात ना, त्या तुम्हाला मायनर वाटायला लागतील, किंवा यू विल फील व्हॉट इज मीन्स, तुम्ही ज्या गोष्टीला रायका पहाड बनवतात किंवा आपली जी सवय असते ती ब्रेक होणार, आणि यू विल फाइंड की मीन्स सो मेनी चेंजेस यू विल फाइंड इन युअर सेल्फ, and that will only happen by meditating. So when you will get the chance, when you will get the time, what you are doing means traveling, you can do meditate. You can do the meditation there also. The more you spend the time with yourself, you will find more and more and happiness. And then you will feel की you will find की स्वतःसोबत तुम्हाला टाइम स्पेंड करायला खूप आवडायला लागेल. You will fall in yourself. Just be with your breathe. आपण पाय क्रॉस आणि हात तसा इंटरलॉक आणि डोळे बंद करतो, यासाठीच की आपली जी पण काही एनर्जी असते ती सेव्ह होते, अँड इझिली वी कनेक्ट विथ अवर सेल्फ. कारण डोळ्यांना 80% एनर्जी जाते. सो डोळे याच्यासाठी बंद करतात की 80% ऊर्जा आपली वाचते, आणि 10% एनर्जी हाताचा इंटरलॉक करून सेव्ह होते, पायाचा क्रॉस करून हात पायाची एनर्जी 10%. सो अशा 100%, 100% तुमची एनर्जी सेव्ह होत असते. अँड वेन यू विल इन दॅट पोझिशन, तर तुम्ही एनर्जी सेव्ह करत असतात, तुमच्यामध्ये युनिव्हर्सल एनर्जी सेव्ह होत असते. जसं आपलं मोबाईलला अपडेटची गरज असते, सॉफ्टवेअर अपडेट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये येतं, राईट? आणि आपण ते डाउनलोड करत असतो. का डाउनलोड करत असतो? देर इज अ रिझन असो. सो लाईक दॅट आपल्याला मेडिटेशन करण्याची गरज असते खूप. My dear friends, be grateful for your amazing life. तुमच्या प्रत्येक श्वासाला धन्यवाद द्यायचे, की तुम्हाला तो प्रत्येक मोमेंट त्याच्यामुळे जगायला मिळतोय. तुमच्या मनाला, बॉडीला खूप खूप धन्यवाद द्यायचे, की ते तुमचं इतकं साथ देतं अँड तुम्हाला अपलिफ्ट करण्याला मदत करतं. इव्हन आज 21 दिवस पूर्ण झाले आहेत.
त्या 21 दिवसापर्यंत म्हणजे ऑनवर्ड चालूच करणार आहोत आपण आणि ते करायचंय. बट ते आपलं इतकं हेल्प करते, सो वी हॅव टू बी ग्रेटफुल फॉर दॅट. द फूड वी आर eating every day. Just be grateful. तुमच्याकडे सगळं काही आहे, तुम्ही इझिली खरेदी करू शकताय, शॉपिंग करू शकताय, तुमच्याकडे पैसे आहेत, खाण्याला भरपूर आहे, राहण्याला घर आहे, चांगले कपडे आहेत, प्रत्येक वस्तू तुमच्याकडे आहे की त्याच्याने तुमची लाईफ लक्झरियस बनलेली आहे. तुम्ही इझिली ट्रॅव्हल करू शकताय. यू हॅव द रिझन्स टू हॅपीनेस. हॅपीनेसचे रिझन्स आहे, तुमच्याकडे एक सुंदर फॅमिली आहे, सुंदर लोक आहेत जे तुम्हाला काही ना काही शिकवतात. तुम्ही व्यवस्थित इंडिपेंडेंटली स्वतःचे कामं करू शकताय. तुमचे हात पाय सगळे चांगले आहे, तुम्ही चालू शकताय, बोलू शकताय, लिहू शकताय. सो जस्ट बी ग्रेटफुल फॉर इच अँड इच एव्हरीथिंग. मीन्स युनिव्हर्सने किती ब्लेस केलंय आपल्याला. आपल्याकडे मोबाईल आहे, कनेक्टिव्हिटी आहे, इंटरनेट आहे. सो फॉर दिस जस्ट बी ग्रेटफुल. जस्ट बी ग्रेटफुल फॉर ऑल द abundance. Be grateful for this time. ज्या जागेवर तुम्ही बसले आहात त्या जागेला कोटी कोटी धन्यवाद द्यायचे. Those people are joining here, just be grateful for them, for the energy, for the group, just be grateful. ज्या गुरूंना तुम्ही मानतात त्यांना धन्यवाद द्यायचे. हळूहळू आपल्या बॉडीच्या कॉन्शियस मध्ये यायचं आहे, फील करायचं आहे. जस्ट स्कॅन युअर सेल्फ. फील युअर ब्रीथ. आपला टाइम घेत हाताचा इंटरलॉक सोडायचा आहे. दोघं हात हळूच आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. फील द एनर्जी फॉर फ्यू सेकंड्स. The 5, 4, 3, 2, 1, 0. With a big smile, just open your eyes and परमात्माला कोटी कोटी धन्यवाद द्यायचे. Thank you, thank you, thank you so much for joining me. Thank you, and lots love you. Thank you. आणि जे पण YouTube वरून बघत आहात त्यांना पण कोटी कोटी धन्यवाद. Thank you.